भेटायला आलेलो आहेत आम्ही, आणि ही जवळ असून आलेली नाहीये, मी घेऊन आली तिला. झालं झालं बस झालं नाही का. गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे. तर आज जेवणामध्ये आहे चटपटीत वांग्याची भाजी, आणि नॉर्वेवरून आल्यानंतर अगदी पहिल्यांदा भाजी बनवली वांग्याची. त्यानंतर आहे कढी केलेली आणि वालाच्या शेंगा. रात्री यायला उशीर झाला होता, त्यामुळे सकाळी अगदी निवांत उठलेलो आहोत आणि नाश्त्याचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे आणि सरळ सोप्पा आपला स्वयंपाक बनवलेला आहे. कारण की विजयदादांना जायचं आहे आळंदीला. दिशा आणि मी कुठेतरी बाहेर जाणार आहोत आणि मुलांना मस्तपैकी टाइम स्पेंड करायचा आहे घरामध्ये काहीतरी खेळत. तिचे पप्पा पर तिकडं जाम होतील बाई. शपथ. अंकिता निघालेलो आहोत असंच फिरण्यासाठी, टाइमपास, दिशाला काहीतरी फिरवण्यासाठी. आणि ज्या रोडने चाललेलो आहोत तर त्याच रोडने मध्ये आमचा नवीन फ्लॅट सुद्धा आहे. तर चला जाणार आहोत तिथे तुम्हाला घेऊन. आणि हे दोघे पहा, म्हणजे कसं असतं ना, छोटी बहीण असली ना की साली आधी घरवाली. त्यामुळे छोटी बहीण असेल तर अगदी ती हक्काचीच असते. त्यामुळे जिजा आणि साली मस्तपैकी फिरतात. मी आपलं त्यांच्याबरोबर चला बुवा तुमच्यावरून कॅमेरा फिरवते असं करत करत निघालेली आहे. आपल्या फ्लॅटचं काम अजून सुरू आहे, त्यामुळे आम्ही आलेलो आहोत सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी. असंच छोटंसं आणि सोबत आहे, असं जास्त करून असं याच्यात पाईप आहे बघ, असं काय असं बसवतील छोटंसं. नाही नाही त्याच्यात झालं आता ते भिंतीमध्ये टाकले त्यांनी तो टाकलाय का तिकडचं रूमचं काय ताईला भेटायला आलेलो आहेत आम्ही, आणि ही जवळ असून आलेली नाहीये, मी घेऊन आली तिला. ताई मला भेटायला नाही आलेली, खरं सांगायचं तर. त्या दिवशी मला वाटलं होतं तू येते या, तू आलीच नाही. मग म्हणलं मी सरप्राईज देणार होते ना तुला. Surprise दिलं. अरे खरंच म्हणजे मला पहिल्यांदा वाटलं की तू नाशिकवरच फोन केलाय म्हणून. अगं बोला तुम्ही. काय बोला बोलायचं काहीच नाही. ताई इकडे आलेली आहे, ताई आणि जिजू. तर काय म्हणतात, पहिली सुरुवात माहेरच्या मामाकडची माहेरकडची हक्काचं घर. मोठी ताई म्हणजे कशी हक्काचंच असतं ना माहेर. मला एवढी माहेर येत जी कमतरता नाहीये. ताईचं घर अगदी 5 मिनिटावर होतं आणि दिशाचं सकाळपासून सुरू होतं की एकतर ताईकडे जाऊयात किंवा मग माझे कझिन्स आहेत तिथे त्यांच्याकडे जाऊयात. तर अचानक फोन केला आणि सांगितलं होतं की फक्त 5 मिनिट येतोय. आणि 5 मिनिटाचे आम्ही 4 तास कसे निघून गेले ते समजलेलं नाहीये. आणि खूप गप्पा मारल्या, खूप छान वाटलं. कारण की एवढ्या दिवसांनी भेटल्यानंतर बोलायला आपल्याकडे खूप काही असतं. त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी माझी सुनबाई आहे आणि वहिनी आहेत, त्यांना सकाळीच कॉल करून ठेवला होता की या म्हणून गप्पा मारूयात. पण ती ऑफिसला गेल्यामुळे ते आलेले आहेत रात्री 10 वाजता. म्हणजे आम्हाला ताईकडून यायलाच 10 वाजले होते. त्यानंतर विशाल आणि मोना वहिनींना घेऊन आल्या होत्या. तर त्यांच्याबरोबर रात्री अगदी 1 वाजेपर्यंत मस्त गप्पा झाल्या.
दिशांती आता उद्या जाणार आहेत, तर अगदी 1 वाजेपर्यंत पुण्यातले कुणी ना कुणी भेटायला येत होतं आणि आम्ही कुठेतरी जातच होतो. असे 2-3 दिवस कसे निघून गेले ते सुद्धा कळलेलं नाही. आणि कसं असतं ना, खूप वर्ष इथे नसल्यामुळे आणि त्यातून आता माहेरी पण कुणी नाही, त्यामुळे मग असं एकत्र भेटायला कुणी इथे आलं तरीही आम्ही एकमेकांकडे जात असतो आणि छान वाटतं. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत